नमस्कार मंडळी, चला तर आज आपण या बटाट्यांपासून सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवतोय। पण बऱ्याच वेळेला असं होतं की हा पदार्थ तर आवडतो, पण बनवताना ज्या गोष्टी या पदार्थामध्ये चुकूनही वापरल्या नाही पाहिजे त्या वस्तू आपण आवर्जून या पदार्थामध्ये वापरतो आणि त्यामुळेच आपला हा पदार्थ पूर्णपणे फसतो। तर कुठल्या गोष्टी आहेत त्या ज्या वापरायच्या नाहीत ते मी तुम्हाला पुढे सांगते। त्या अगोदर आपण उकडलेले बटाटे पूर्णपणे सोलून घेतले, त्याची सालं काढून टाकली। त्यानंतर इथे मॅशरने हे बटाटे आपल्याला हलकेसे मॅश करून घ्यायचे आहे। खूप बारीक करायचे नाही किंवा खूप मोठे मोठे चंक्स आपल्याला यामध्ये ठेवायचे नाही। त्यामुळे मी इथे मॅशरचा वापर केलाय, कारण बटाटा खूप गरम आहे। जर बटाटा थंड असेल तर हाताने अगदी सहज कुस्करून घेऊ शकता। बटाटा पूर्णपणे कुस्करून झाल्याच्या नंतर आपल्याला इकडे छानसा मसाला तयार करायचा आहे, म्हणजे ठेचा तयार करायचा आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे। झणझणीत पदार्थ म्हटल्यानंतर 2 मिरच्या जास्त घाला। 2 इंच आलं घालून घेतलं, भरपूर सारा लसूण घालून घेतला। त्यानंतर कढीपत्ता आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतले। कढीपत्ता यामध्ये नक्की बारीक करून पहा, हा ठेचा खरंच इतका चविष्ट आणि अफलातून तयार होतो। आता ठेचा बनवून तयार झाला की इकडे तडका पॅन ठेवलेला आहे। तडका पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावरती अर्धा चमचा इतकी आपल्याला मोहरी घालून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की लगेचच आपल्याला तयार करून घेतलेला ठेचा घालायचा आहे। आता इथे आपण हा ठेचा बनवताना जिरे घातलेले आहे, म्हणजे ते वाटल्या जातील। इथे अखंड जिऱ्यांचा आपल्याला वापर करायचा नाही। त्यानंतर हा ठेचा आपल्याला हलकासा या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात। आता ह्या ठेच्याचा जो काही वास आणि सुगंध अगदी असाच खावा की काय इतका भारी येत आहे, हे मी तुम्हाला शब्दात नाही तर तुम्ही बनवल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे। त्यानंतर पाव चम्मच इतकी हळद घालून घ्यायची आहे किंवा थोडीशी जास्त घालू शकता। आता मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आणि हा तयार केलेला ठेचा आपल्याला या बटाट्यावरती टाकून घ्यायचा आहे। बरेच जण ठेच्यामध्ये बटाटा परतवून घेतात, पण परतवून न घेताना अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचा आहे, म्हणजे याच्या चवीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज होत नाही। चव आहे तशीच राहते आणि तितकीच जबरदस्त चवीचा आपलं हे कोटिंग तयार होतं। तर पहा, यामध्ये आपण ठेचा घालून घेतला की याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर झणझणीत पदार्थ आहे, त्यामुळे 2 मिरच्या आपण जास्त घातल्या, पण असं काही म्हणजे हे नाही, तुम्हाला जर जास्त तिखट खायला चालत नसेल, आवडत नसेल, तर तुम्ही अगदीच 2 मिरच्या कमी देखील घालू शकता। आता ही मिरची पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घेऊया। तसंच आपल्याला यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ, कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही ठेचा तयार करत असताना सुद्धा, त्यामुळे चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच आता आपण मीठ घालून सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भरपूर अशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे, म्हणजे आपलं स्टफिंग परफेक्ट चवीचं तयार होईल। आता तुम्ही म्हणाल वेगळं काय सांगितलं, तर वेगळं मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्याला स्टफिंगपेक्षा याच्यावरच्या कोटिंगवरती जास्त लक्ष द्यायचं असतं आणि ते कोटिंग तयार करत असताना बऱ्याच वेळेला ज्या काही तुम्ही मिस्टेक करता आणि ज्यामुळे तुमचा हा पदार्थ फसतो, त्या काय मिस्टेक आहेत मी ते तुम्हाला पुढे सांगते। पण त्या अगोदर आता कोथिंबीर घालून मिक्स करून घेतली। इथे पूर्णपणे छान असं मिक्स करून आता याला साईडला ठेवून देऊया। हे आपण अगोदर केलंय, कारण मग वडे आपल्याला छान बनवता येतात। आता हे वड्याचं स्टफिंग तयार झालं की मोठं खोलगट व पसरट भांडं घ्यायचं आहे। खूप पसरट नाही, पण खोलगट आणि थोडंसं पसरट असायला हवं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला यामध्ये बेसन पीठ भिजवून घेता येईल। लक्षात ठेवा, इथे फक्त 2 कप बेसन पीठ घेतलंय। यामध्ये साहित्य काय वापरते यावरती जास्त फोकस करा। त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा। बऱ्याच वेळेला बेसन पीठ जड असल्यामुळे ना पचण्यास त्रास होतो। ओवा घातल्यामुळे बेसन पीठ पचण्यास पचतं, त्रास होत नाही, त्यामुळे आपण ओव्याचा वापर केला। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे। हळदीचं प्रमाण कमीत कमी ठेवा, नाहीतर तुमचे वडे लाल डार्क असे दिसतात। जर तुम्हाला अगदी बाहेर कसे वडे राहतात पिवळे, तसे वडे होण्यासाठी इथे हळदीचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, कारण हळद तेलामध्ये गेली की तिला लालसरपणा येतो आणि तीच तुम्ही जास्त प्रमाणात वापरत असाल तर तुमचा वडा 100% हा लाल होत असेल। आता इथे थोडं थोडं पाणी सुरुवातीला घालायचं आहे आणि बेसन पीठ घट्ट मळून घ्यायचं।
त्यानंतर आपण याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी पाणी घालणार आहोत. पण सुरुवातीलाच जर खूप पाणी यामध्ये घातलं ना तर यामध्ये काय होतं, गाठी होतात पिठाच्या. त्यामुळे मी सुरुवातीला अगदी कमी पाण्यामध्ये हे पीठ जे आहे ना ते भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता पहा, हाताने मस्त असं हे पीठ मिक्स करून थोडंसं फेटून घेणार आहे हातानेच. हाताने पीठ फेटल्यामुळे काय होतं, यामध्ये मस्त हलकापणा तयार होतो. आता इथे तुम्ही काय वापरता आणि काय नाही वापरायला पाहिजे हे तुम्हाला सांगते. आपण बेसन पीठ, चवीपुरतं मीठ, अगदीच चिमूटभर हळद टाकली होती आणि यामध्ये आपण वेगळं काही नाही, ओवा टाकला तोही पचण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जो काही सोडा घालता यामध्ये हे पूर्णपणे चुकीचं आहे. वडा बनवताना कधीही त्यामध्ये चुकूनही सोडा वापरू नका, नाहीतर वडे तेलकट होतात, तेलामध्ये फुटतात. हे किती जणांसोबत होतं ना ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर इथे चमचाला अगदी सहज कोटिंग झालं ना पीठ, हे मी तुम्हाला दाखवलंय. थोडासा व्हिडिओ मागे घेऊन पहा. चमच्यावर ते छान पीठ कोटिंग झालं ना की एवढं दाटसर पीठ असायला हवं, ते मी तुम्हाला दाखवलंय. त्यानंतर आता पहा, पीठ भिजवून झालं की लगेचच वडे बनवायला घेऊया. हलकंसं मी तेल लावून घेतलं हाताला, म्हणजे काय होतं, बटाटा चिकट असतो त्यामुळे हाताला चिटकू नये म्हणून अगदी हलकंसं तेलाने हात जो आहे तो चोपडा करून घेतला. त्यानंतर लगेचच पटकन असा वडा वळून घेतलेला आहे. वडा अगदी छान तयार झाला. आता याच पद्धतीने 6 वडे मी इथे तयार करून घेतले. आता हे वडे आपण तळून घेऊया. तर तळून घेण्यासाठी बेसन पीठ इकडे आपलं तयारच आहे. बेसन पिठामध्ये हा वडा टाकायचा आहे. दोन्ही साईडने त्याला छान असं कोटिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर गरम गरम तेलामध्ये हा वडा टाकून घ्यायचा आहे. तर पहा, हाताला चटका लागू नये ना म्हणून ही वापरलेली आहे ट्रिक. तर तुम्ही अगदी हाताने सुद्धा हे वडे सोडू शकता. तर पहा, अशाच पद्धतीने 3 वडे मी इथे सोडून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडने मस्त असे तळून घ्यायचे आहे. परंतु इथे तुम्हाला वड्यांचा कलर लाल किंवा अजिबात डार्क दिसणार नाही. तुम्हाला इथे तेलामधून वडे काढले ना तरी बी आपल्या पिठाचा कलर जो आहे तसाच वडा राहणार आहे, कारण आपण यामध्ये वापरलेली आहे अगदी कमीत कमी हळद. तुम्हाला माहीत नसेल पण कमीत कमी हळद वापरल्यामुळेच परफेक्ट असा दिसायला सुरेख वडा तयार होतो. त्याचबरोबर यामध्ये आपण कुठेही खाण्याच्या सोड्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे कसलाही वडा अजिबात तेलकट होत नाही. तर पहा, कसे सुंदर असे आपले हे वडे बनवून तयार झालेत. आता वडे अशाच पद्धतीने सर्व राहिलेले वडे बनवून घेऊया. सोबतीला मिरच्या सुद्धा तळून घेते. आता सर्व वडे बनवून झाले की लगेचच मिरच्यांना कट मारून घेतलेला आहे आणि आता हे मिरच्या आपण तळून घेऊया. मस्त अशा छान तळल्या गेले की याला मीठ लावून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मस्त अशा मिरच्या तळून झाल्यात. आता भरपूर मिठामध्ये त्यांना कोट करून घ्यायचं आणि इकडे वडे सुद्धा तयार आहेत. आता पहा, मस्त वडे तयार झालेत. कुठेही तुम्हाला हे वडे तेलकट दिसत नाहीत, कारण सांगितलेले टिप्स आणि ह्या ट्रिक्स नक्की वापरा. खरं तर ना, वडा बनवताना कधीच खायच्या सोड्याचा वापर करायचा नसतो. आता जे करत नसतील ना त्यांना असं वाटेल की हे आम्हाला माहीत होतं आणि ही का सांगते, पण मी बरेच लोक असे बघितलेत की ते आवर्जून वडा बनवताना त्यामध्ये खाण्याचा सोडा वापरतात. मग विचार करा, खाण्याचा सोडा वापरल्यानंतर तो वडा किती तेलकट होत असेल, कारण त्यावरचं कोटिंग पूर्णपणे तेल शोषून घेत जर असेल तर आतमध्ये वड्यात सुद्धा तेल जात असणार, त्यामुळे पूर्ण वडा तेलकट होणार आणि मग अशा वेळेला आपण लईतर लई एक वडा खाऊ शकतो, यापेक्षा जास्त तेलकट वडा खाऊ शकत नाही. त्यामुळे आजची रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून नक्कीच कळवा. रेसिपी नक्कीच आवडली असणार आहे याची मला खात्री आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन एका रेसिपीसोबत.